हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग असणार आहे तुळजापूर दर्शनचा. आम्ही ठाण्यावरून बिदर एक्सप्रेस पकडली. मी काही थोडाफार डब्बा घेतला होता माझ्या बेबीसाठी, सँडविच पॅक केलेलं. त्यानंतर आम्ही सकाळी 4:30-5 वाजता आम्ही धाराशिवला पोचलो. धाराशिवला पोचताच बाहेर बरेचसे टॅक्सी वगैरे मिळतात. 80 रुपीज पर पर्सननी तुम्हाला तुळजापूरला नेऊन सोडतात. तुळजापूरला पोचताच आम्ही 100 रुपीज पर पर्सननी आंघोळीसाठी रूम केले होते. लवकर तयारी करून तुळजापूरला देवीच्या दर्शनाला निघालो. तुळजापूरला गेल्यावरती बांगड्या भरणे आणि गजरा घेणे हे कंपल्सरी असते माझं. मी ओटीचं सामान घरून आणलं होतं, त्याच्यामुळे मला फारसं काही घ्यायची गरज पडली नाही. जस्ट थोडंफार आईसाठी वेणी आणि थोडंसं काही घेतलं. तिकडे तेल चढवायसाठी दिव्या ते टाकायला घेतलं. नंतर आम्ही खाली गेलो. खाली जाताना पहिले सर्वप्रथम विनायकाचं दर्शन केलं. गणेशजीचं दर्शन झालं. गणेशजीचं दर्शन करून आम्ही लाईनीमध्ये लागायला गेलो. आम्ही चरण दर्शनसाठी गेलेलो. तिकडे जाऊन कळलं की तिथे खूप गर्दी होती आणि आम्हाला 2 तास लागले लाईनीमध्ये. त्यानंतर दर्शन झालं. नंतर अशा रीतीने आमचं तुळजापूरचं दर्शन झालेलं होतं. थँक्यू.